नमस्कार मित्रांनो, मी गीत स्वागत करतो आहे माझ्या चॅनलवरती बी ऑगी. तर हा ब्लॉग असणार आहे. मी आज जाणार आहे रायगडावरती. आज तारीख आहे 5. मी आणि अंकित आम्ही दोघंच चाललो आहे. मला बाईकने इथून डायरेक्ट मुंबईवरून. तर बघूया पुढे कसं काय येते. तर कसे आज सर्व एकदम मस्त की नाही. आता मी ऑलमोस्ट पोचलो आहे ते पनवेलला. अरे दादा येतोय तो पण ऑन द वेच आहे. मी कॉल केला मुकेश साडेसहा 5:30 वाजता बहुतेक. तर आता पण म्हणलेलं की मी तिला निघतोय म्हणजे ऑलमोस्ट. तर ते पण येतील आता किती वाजता. टायमिंग पण येते, घड्याळ पण नाही करणार. तेव्हा पोचतील म्हणजे फक्त 15-20 अर्ध्या तरी पोचतील. कमी मला इथं 10 मिनटं लागतील. तर खारघरला पोचलो आहे. पुढे आम्ही मस्त बाईक जाऊ, मध्ये थांबू नाश्ता वगैरे करायला. तर पुढे पनवेलला उतरल्यावरती तुम्हाला भेटतो. तोपर्यंत जरा 3-4 सिनेमॅटिक शॉट्स वगैरे घेतो. मस्त वेदर आलाय बाहेर. चला पुढे भेटूया. तर मला इथे पनवेल बस स्टॉपला पोहोचून 15-20 मिनिटाच्या वरती झालेत. आता अंकित दादा आलाय. कुठे उभा आहे ते बघतोय जरा. त्याचा तुम्हाला आउटफिट चेक देतो. तो कोणत्या गेटवर आहे. हो माया तो लय मागच्या साईडला थांबा दाखवतो. आता येत आहे तिकडून. इथून एकदम असे रॉकला येत आहे. गाडी लावली आधी. हाव द जोश. अरे झेंडा आहे पाठी. जोश कसा होता. दिसतंय टायमिंग दिसतंय. कितीचा टायमिंग दिलेला आहे. होतं तेवढं चलतंय आपल्याला चालतं तेवढं. तर आता पॅकिंग करूया फटफट. पॅकिंग काय करायची. झेंडा बघ फुल हवा आली तर पब्लिक साईड मस्त मस्त व्हिडिओ आहे. तर आता ऑलमोस्ट डन झालेली आहे पॅकिंग. थोडीफार फिटिंग चालू आहे. मग आम्ही डायरेक्ट निघणार. ते थेट रायगडला भेटणार नाही ना, थांबणार मध्ये. सामान नाही हलवायचं. सामान फिक्स. रेनकोट कुठे आहे. बॅग येते वाजता काढू आपण. ते 2 हुक काढायचे. पाऊस नाही पडणार. मला हा ट्रायपॉड भेटलेला आहे. येस. ही कोणी बॉटल लावली रे. एक कचऱ्याचा डब्बा आहे. ते पियाच होतो पाणी. आता आहे पनवेलला. आता निघू 5 मिनिटात. आणि चालू झाली राईड की तुम्हाला दाखवू कसा रोड आहे आमच्या गावचा जाण्याचा. सर्व काही दिसायला भेटेल. तर आता निघतोय आम्ही. 5 मिनिटात निघू. ते वॉशरूमला गेले. काय बाईकचा लूक आला आहे. आता मी पुढे गेल्यावर दाखवू कसं काय सीन ते ट्रॅव्हलिंगला. तर निघालो आता पनवेल फाट्याच्या पुढे पोचलोय.
गाणी एवढी चांगली चाललीत ना इयरफोन मध्ये, काय सांगू तुम्हाला. एकदम मोटिवेशन आले घर चढण्यासाठी. तुम्हाला नंतरला झेंडा फडकताना दाखवतो जरा रिकामा रोड भेटल्यावर. आता पण मस्तच फडकतो, पाहू शकता. जेव्हा रिकामा रोड येईल तेव्हा अजून असं लांबून व्ह्यू तुम्हाला दाखवतो. आमचा ऑलमोस्ट पहिला ब्रेक आला, म्हणजे थोडा आपला झेंडा आहे ना, थोडा झेंडा दांडा थोडा आडवा झाला, त्यासाठी जरा ब्रेक घेतला आहे. ते बांधतात. मी जरा वॉशरूमला जाऊन आलो. झाला बहुतेक डन, पाहू शकता तुम्ही. त्यांचे 1-2 असे फोटो काढूया, बाईकचे फोटो काढूया. बाईक काय मस्त दिसते. आणि मग निघूया पुढे. 1 तास झाला असेल आम्हाला. नमस्कार. 1 तास झाला असेल ना. हां 1 तास झाला, प्रॉपर 1 तास झाला. 11-12ला निघालो, 12-13 झाले. 1 तासात 35 किलोमीटरच्या वरती ट्रॅव्हल झालं आहे. शेवटी आता फोटो काढतात, ते पण आता आठवण करून दिलं म्हणून फोटो काढतायत. तर परत विसरलेले. आला फोटो आला. सर्व डिटेल दिसते. पाहू शकता तुम्ही फोटो. ही आपली सवारी आहे, ज्यावरून आपण रायगड पोहोचणार आहोत. तर आता एक छोटासा ब्रेक घेतलाय. थांबलोय पेट्रोल भरायला. पाहू शकता पेट्रोल पंप खाली. ते गाडी त्यात फुल होते आणि मी इथे उभा आहे. पोचलोय ऑलमोस्ट. फक्त ते 2 मिनिटात मानगाव टच. मग तिकडून थोडासा नाश्ता केल्यानंतर डायरेक्ट रायगड. मग ब्रेक नाही घेणार. जर कुठे जर व्ह्यू असेल चांगला तर मी थांबवायला सांगेन, नाही तर काय नाही, मग डायरेक्ट आपला रायगडावरती गेल्यावरतीच. ते टाकी फुल होते बघा. मानगाव पोचलोय. त्यापासून 1 तास 1 तास दाखवतोय गाडी. काय स्ट्रगल आहे. बरं वाटलं चष्मा काढला तर. कुठे पोचलो आपण? आपण आता मानगावच्या पेट्रोल पंपच्या इथे पोचलो. आता फक्त 5 मिनिटात मानगाव टच. मानगावला खायचं आणि मग थेट रायगड. तर भेटू थोड्याच वेळात परत मानगावमध्ये. या तर आता नाश्ता विष्टा करून झालाय. काय खाल्लं नाश्त्याला? वडापाव नाही काय, मिसळपाव आणि शिरा डबल खाणार होतो. पण इच्छा तर ब्रेक आला. आता ब्रेक आला तर मग गेली. आता निघतोय. आता हलका हलका पाऊस पडायला चालू झालाय. सिनेमॅटिक पाहिजे ह्याचं पण तुम्हाला. आता 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 थेट कुठे? आता आता थेट रायगड. तर बघूया काय मी टोपी घालू की नको कसं झालंय. चला. तर आता सर्व बांधकाम करून आम्ही तयार आहोत निघायला.
फक्त नाही दिसणार तुम्हाला. फक्त आता 29 किलोमीटर बाकी आहे. फक्त 1 तासाचा रस्ता. 1 तासात आम्ही गडाच्या पायथ्याशी असणार आहोत. लेट्स गो. येस, मला फोकस करा रे. आता इथून डायरेक्ट रायगडला भेटू. आणि मध्ये जर रोड असा चांगला घाट टाईप रोड भेटला, रायगडचा घाट भेटेल. तुम्ही पाहू शकता आपला काका एन्जॉय करून नाचतात. तर मग डायरेक्ट आपण रायगडचे घाटात भेटू. तिकडे तुम्हाला घाट दाखवतो कसे असतात आमच्या इकडचे. चला बाय बाय. गडाच्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये शिरलेलो आहोत. आता इथं सरळ रस्ता दिसला. काही क्षणांसाठी असा मोठासा ब्रेक घेतलाय. विलंब आला. खूप अडचणीत आहोत आम्ही. खूप काय काय जाणीव करून दिली आम्हाला. आता मी असा हा सरळ रस्ता असा वीटचा यात सरळ रस्त्याने चाललोय. पुढे घाट आहे. पुढे अजून पाणी कडून जाते अंगात. आता आपण थेट नाही भेटणार. आपण मध्ये मध्ये भेटत राहणार. भेटल्याशिवाय मजा काय. लेन्स मध्ये पाणी गेलं. तर आता असं थोडं थोडं घाट चालू झाल्यासारखं वाटतंय. बहुतेक समजूनच घे की घाट चालू झाले. घाटांमध्ये आपले हे गावं आहेत. इथून आता 20 किलोमीटर असेल. 20 किलोमीटर नंतर आपला रायगड प्रवेशद्वाराच्या वर इथं पायथ्याशी उभे असतो. तसं पाहू शकता तुम्ही. तुम्हाला एवढं क्लिअर नसेल दिसत. तसं मला माझ्या डोळ्यातून दिसत तसं तुम्हाला पण कॅमेरामधून दिसते. कारण की माझ्या पण चष्म्यावरती पाणी पडले आणि तुमच्या पण कॅमेऱ्याच्या लेन्सवरती पाणी पडले. आणि आता तुम्ही एक नदी, सुंदर अशी नदी पाहू शकता. आम्हाला पुढे काहीच रस्ता दिसत नाही. एवढा जोरात पाऊस पडतोय. तर आता आम्ही पोचलो चित्त दरवाजाच्या इथे. आता इथून कमीत कमीत 1 तास असेल वरती. 1-1.5 तासाची चढाने वरती. त्यानंतर तिथे आम्ही टेंट बांधणार. पुढचं बघू कसं आहे ते. आता तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही.
हे बघा हे जे बारीक बारीक सफेद सफेद आहेत ना सर्व माणसं आहेत. हा गड आहे आपला. तिथे टकमक टोक आहे. तिकडचा फोटो जो काढलाय तो तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम स्टोरीवर दिसेल. स्टोरी गेलेली असेल तोपर्यंत. नाही मी आता परत ठेवीन ना हे पडल्यावरती. ब्लॉगचं काही थंबनेल या आपल्या इकडे टकमक टोक आहे आणि हा असा अख्खा गड आहे. हा रस्ता इथून असा कसला होता पुन्हा चालू केला लवकरात लवकर काम करून. थोडासा वरती गेल्यावरती पुन्हा मिळूया. तर आता आमचं 10% ट्रेक करून झालेलं आहे. 10% हवा नसल्यामुळे घाम सुटले फक्त. अशी काही जास्तशी नाही झाले. आता बघूया किती वेळ लागतोय. 20 अर्धा तास झाला असेल ते पोचल्यास. तर आता जसं तुम्ही पाहिलं असेल महादरवाजा ना. हो. तर आता आम्ही महादरवाजाच्या आतमध्ये आलेलो आहोत. आता इथून होळीच्या मुळा तिथे जाऊन फक्त आपल्याला टेंट बांधण्यासाठी जागा शोधायची. काय जगदीश्वरच्या मंदिराकडे. लॉक लावून ठेवे. या मोबाईल व्हायरच होता ना. तर एवढी कष्टानंतर असं वाटतंय. मजा आहे. समोरचा सीन तर दाखव. हा इकडचा आणि समोर जगदीश्वर. तर 1 मिनिट थांबा. इकडून हे असं इकडून या साईडून आम्ही आलो. तिकडे कुठे काही जागा भेटली नाही. शेवटी हा एवढूशा कोपऱ्यामध्ये आमचा टेंट लागलाय. तो पण एकदम परफेक्ट जागेपुरती टेंट लागलाय. जेवढी जागा पाहिजे तेवढीच जागा उरलेली होती. आमच्यासाठीच ठरवलेली वाटतं. इथे जगदीश्वराचं मंदिर आहे. तर सकाळी उठून पहिला तिकडे जायचं आहे.
वाहतो कातोळी दादावर थोरल्या धन्याला स्वराज्याचा तोरण बांधलं शिवण राजानं सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे स्वराज्याचं तोरण बांधलं शिवण राजानं सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे छत्रपती झालं तर आता आम्ही जेवण वगैरे करून बसलेलो आहोत. कधी 8 वाजले काही कळालंच नाही. तर तुम्ही जसे व्हिडिओ पाहिले असतील तर त्याच्याबद्दल आपला दादा आपल्याला थोडी माहिती देणार आहे. थोडी फ्लॅश मारले आता काय महादरवाजा क्रॉस केल्यानंतर आम्ही चढलो ते टेंट वगैरे लावला. नंतर आम्ही गेलो पहिले होळीच्या माळावर. तिकडे आम्ही युद्धकलेचं प्रात्यक्षिक बघितलं जे खूप सारे ग्रुप्स होते ते सादरीकरण करत होते ते बघितलं. त्याच्यानंतर मग नंतर सदरेवरती गेलो. सदरेवरती गेल्यावरती तर जल्लोषच होता. तिकडे काम चालू होतं तरी पब्लिकचा जल्लोष होताच तिकडे. आणि तिकडे ते गाणं लागलं माझा शिवबा छत्रपती झालं. त्याच्यावरती जे सगळ्यांनी तो पण व्हिडिओ येईलच. त्याच्यात सगळेजण जे नाचत होते झेंडे वगैरे जे झेंडे पण नाचत होते तलवारी होत्या. तर मग सगळं वातावरण सर्व चांगलं होतं. आता अजून बघू अजून पुढे जेवण कसं होतं. जेवण तर एक नंबर होते कारण एवढा पूर्ण दिवस मेहनत केले धावपळ दमलो आहे. तर मग काय पण दिलं तरी ते चांगलंच लागेल. पण जेवण खरोखर चांगलं होतं. व्यवस्था चांगली आहे. गरम गरम होतं. एवढ्या लोकांना जेवण देणं म्हणजे खूप काय बोलतो मॅनेजमेंट खूप मोठं पाहिजे. तरी मानलं मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. तर सर्वांनी या दरवर्षी राज्याभिषेकाच्या सोहळ्याला त्यांना रील्समधून बघता येणारा सोहळा नाही. जो इकडे आल्यानंतर जो मी प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्याने याची डोळा बघू शकता. त्यांना तुम्हाला रील्समध्ये बघून तुम्हाला अंगावर काटा वगैरे येईल. पण इकडे आल्यावरती जी धावपळ जी धाकधूक वगैरे आणि त्याच्यानंतर तो काटा जो येतो तो खरा काटा की जो आपण एवढा कष्ट करून गड चढून जो पाहतो जो घामाघूम झालेला असतो. त्याच्यानंतर मग ती दुपारची गरमी आणि परत त्याच जागेवरती रात्रीची थंडी. आणि जर का तुम्ही पाऊस नाही आला जर का पाऊस पण आला तर मग तो पण एक एक्सपिरियन्स होईल. पण चांगलं आहे. दरवर्षी यायला पाहिजे सगळ्यांनी. आणि आपलेच महाराज आपणच नाही जाणार तर कोण जाणार. बघा ट्राय करा यायचं दरवर्षी सगळ्यांनी. बस. तर आता आम्ही बहुतेक तिथे मंदिराकडे जाणार आहोत. त्यानंतर तिकडे गेलो तर तिकडचं काय शूट करू. नाहीतर मग 10 वाजेपर्यंत तिकडेच किती 10 साडेनऊ पर्यंत संपणार वाटतं. संध्या झाल्या दिवसाचं सवयतून तेच वाटतंय. तर मग तिकडे जाऊन भजन वगैरे ते दाखवल्यानंतर मग इकडे येऊ आणि जरा वेळ झोपू. परत उद्याचा दिवस आहे राज्याभिषेकाचा. तर भेटूया नंतर.
राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस सुरू होता आणि तो दिवस कसा उडवला आणि उडवला सह्याद्री रावणा अनुवातो हातुरी बोलल्या अनुवातो हातुरी बोलल्या तर आता आपण जे काही पाहिलं, जे काही गाणे पोवाडा आहे सर्व ते भाग होत आहेत जागर शिवशाहिरांचं ना, जागर शिवशाहिरांचं सर्व जे होते ते सॉरी. तर आता तिथून आम्ही आलो, अजून चालू आहे, 12 वाजून गेलेत. आम्ही बोललो सकाळी लवकर उठायचं आहे म्हणून झोपण्यासाठी आलो. तर इकडे ते प्लॅनिंग चालू आहे, काय कसं काय करायचं. जागर आवडलाच असेल, खूपच आवडलं, तुम्हाला पण आवडेल नक्की. नाचल्याशिवाय राहणार नाहीत जागर. तर आता इथे खाली आपल्याला अंतरायचं आहे. नंतरला तर अंतरल्यावरती दाखवतो. बॉटल्या एका कोपऱ्यात टाक. शुभ सकाळ मित्रांनो, शिव सकाळ. तर आमची सकाळ झाली आहे आताच. माझी सकाळ म्हणजे आता झाली. मी मस्त घरी झोपतो त्याशी जास्त झोपलोय. दादाची सकाळ झाली किती वाजता? 5:45 म्हणजे 1 तास मी जास्त झोपले. रात्री मला एवढी झोप आली आहे ना, असं सुंदर अभंग गात होते ना दादा, काय सांगू तुम्हाला. तर मी रेकॉर्ड करणार होतो पण असं मला हालायची इच्छा नव्हती. आता ते मी DX मध्ये सांगतो.
ते पब्लिक कमेंट करून सांगा काय केलं असेल. आता फ्रेश वगैरे होतो, कुर्ता घालायचे आणि मग जायचे मार्गंट राज्याभिषेकाला टाईम आहे, पण जरा फेरफटका मारून यायचं गडावर. पॅकिंग विकिंग चालू आहे सर्व, काय करायचं काय नाही वाटतं सब कुछ एक्सपिरियन्स करेंगे. यांचं बॅग भरतायत, सर्व डन झालंय. डन सीट. मग कुर्ता कधी खाली गेल्यावरती चेंज करणार पण तुम्ही? हा काय कुर्ता नंतरला नंतर डायरेक्ट खाली आला. तेच. छत्री आणलेली, पाऊस लागणार आहे. ही छत्री ती पण साधी ना, मोठीवाली छत्री आहे. आता काय आला नाही पाऊस, आम्ही प्रिपेअर सगळ्यासाठी होऊन आलो. आता थोडं शेव आहे, तो अजूनपर्यंत खाल्ला नाही, आता खाणार आहे. आता खाऊया आपण, मला तोंड ठेवून दे. बिस्किट आहेत, बिस्किट आहेत, अजून काय काय आहे, खूप काय काय आहे रंगीत. मला त्या पॉवर बँक कुठे गेली? या पॉवर बँकने एवढी साथ दिली आहे ना, अजून पण 11% बाकी आहे. 2दा चार्जिंग केली पूर्ण. मोबाईल 0 to 100. अजून एक आहे, अजून एक मित्राची आणलेली आहे. ती कट कुठे वापरू? काय तर बोलेल काय वापरलं करावं लागतं ब्लॉगिंग साठी. स्ट्रगल आहे, तरी तुम्ही मला सपोर्ट नाही करत. चला तरी काय भीक मागणे का? चला भेटूया पुढे. बाहेर जातो, काय करून बाहेर पडतो आता. पडू ना.
आम्ही आता राजछत्रीवरून खाली उतरलो. मी तो उतरलो, दादा तिथे अडकलाय. तो पाजी आहे आता झेंडावर उभा आहे. एवढी गर्दी जायलाच रस्ता नाही कुठेच. ते उतरत इथून आम्ही जिथून आतमध्ये गेलेलो पायवाटेतून असं स्ट्रगल करून यायला लागते. एक तास लाईन उभा राहिल्यानंतर शेवटची होळीच्या महाराज इथे आलोय. आता इकडून निघून अजून गड उतरायचा आहे का? ते 12 वाजले, 2:30 असला, 12:30 वाजलेत. अरे आले नाही परत. कसं वाटतं? मस्त. आता नको, आता खाली गेल्यावर आता ते नको सांगायला. जे हालत बघून वाटत असेल कसं वाटतंय ते. आमचा एक टप्पा क्लिअर झालाय. आता शेवटचा टप्पा कंटिन्यू उतरायचा फक्त. स्टार्टिंग अर्धा गड उतरून झालेला आहे, अजून अर्धा गड बाकी आहे. तर रोडच आहे सर्व तेवढं बाकी आहे. तर पोचू 45 मिनिटात खाली. ते शेवटी आता रस्ता थोडा रिकामा भेटलाय. दादा तो मागे राहिलाय, मी आलो पुढे. मला रस्ता रिकामा भेटलाय, मी पळत येतोय. बघूया तुम्हाला अंकिता खूपच वरती. आता आम्ही त्याला कुठे भेटू तर बघूया. खाली प्रवेशद्वाराची टेकूया. हेलिपॅडच्या तिथून आहे, गड जिथून सुरुवात होती तिकडे थांबतो. चित्त दरवाजाच्या बाजूचा दरवाजा तिकडून बाहेर पडल्यावरती मला आता एक बजरंगबलीचं मंदिर दिसलं, हनुमानाचा. मला वाटलं आता पोचलो, पण अजून खूप बाकी आहे. तो दादा काय मला दिसतच नाही. किती वेळ लागते बघूया अजून. एक तर असा प्लॅन आहे की तो पाली मार्गातून जायचंय. तिकडचा रस्ता आम्हाला दोघांनाही माहिती नाही. तिकडे कशी बाईक राईड होईल माहित नाही. मस्त जाताना एक धरण भेटला, धबधबा भेटला, तर तिकडे थोडं फ्रेश होऊ आणि मग निघू. कारण की हे जाम चावायला लागले. काय तो स्ट्रगल आपल्याला भेटलं, स्ट्रगल भेटलं ना दरवेळेचा काय स्ट्रगल काय तो सांगतो. तर आमचं हेलिपॅडला आम्ही गाडी लावली आणि आम्ही त्याला 2 स्टॉप पुढे गेलो.
हां बसच्यावरती हेलिपॅड लिहिलेलं पण त्यांनी पुढे घेऊन गेले, तिकडे थांबवलं नाही, थांबवलं मागे थांबवलं, मग ते समजलं नाही. आता परत हेलिपॅडचीच बस पकडून चाललोय मागे, तर बघूया तिकडे जाऊन, तिकडे थांबवलं की परत अजून पुढे येत आहे. तर फायनली आता आम्ही पोचलो हेलिपॅडला. पाहू शकता तुम्ही इकडे आमची गाडी एकदम सेफ आहे. ना आजूला कोणती गाडी, ना बाजूला कोणती गाडी, ना पुढे गाडी ना मागे गाडी, अशी मधीच गाडी आहे ही. आता फक्त हिला तात्पुरतं झेंडा बांधायचा बोलतात आणि मग तिथून निघायचं. असे आता बॉडी थकल्यासारखी तर नाही वाटत ते आता, तर घरी गेल्यावर कळेल किती थकलो आणि किती नाही ते. मला भेटत आहे पॅकिंग करून झाल्यावर. तर आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे ऑलमोस्ट. आमची बाईक रेडी आहे, स्कूटी रिओ, बाईकच समजायचं असतं. आता इथून निघायचं आहे, एक धबधबा शोधायचा आहे, धबधब तो भेटला की मस्त जरा फ्रेश होणार, अवतार चेंज करणार आणि निघणार. त्या अगोदर जरा 2-3 फोटो काढायचे या कपड्यांमध्ये. एक पण फोटो नाही, दोघांचा पण, त्यांच्या अवतारात फोटो नाही, माझा अवतार. एक फक्त सेल्फी काढली आम्ही, बाकी कायच नाही. तर निघूया, पुढे काय असतं तर भेटू. तर आता आम्ही पाळीच्या रस्त्याने आलोय. पब्लिक थांबले बघा किती, फक्त एक नदी आहे तिला पाणी पण नाही फुटले धडक, बघू शकता. आहे थोडा पुढे पाण्यात, मागे पब्लिक एवढी आहे ना, आणि आम्ही हे चाललोय सुसाड असे काय मग. जेवढ्या वेळा चालवली ना, पाऊण तास, एवढी पाऊण तास झाली चालवली, पण काय वाटलंच नाही. 1.5 तास झाले एकदम चिलमती आणि रपारप निघत नाही बघा. आता पण 40च्या 50च्या वरती स्पीड नाही जाते, त्या स्पीडमध्ये फक्त ठेवलेली आम्ही गाडी आणि एकदम रमत गमत चालते. चिल विषय. हा गड पाहताय तुम्ही, गड आहे, डोंगर आहे, माहिती नाही पण किती विशाल आहे. अशा जागेवर ट्रेकिंग करायला किती मजा येईल, पण ते आपल्या नशिबात नाही. तर आता आमची पॅकिंग सर्व पूर्ण झालेलं आहे. परत वी आर रेडी टू गो नाव. परत नाही, आता रेडी टू गो. काय हिरो दिसतोय रे मी. आता थेट आम्ही खाण्याच्या स्टॉपवर भेटू. अजून अर्धा रस्ता बाकी असेल ना. किती बाकी होता? 50 किलोमीटर, 100 किलोमीटर. ते तुम्हाला कळवतो बाईकच्या इथे पोचल्यावरती किती किलोमीटर बाकी आहे. त्यात आमचा 1-2 ब्रेक होतील. बस बरं वाटलं. जर आता पाण्यात जरासं डुबकी मारली ना, सुकून मिला. आता गप बाईकवर बसलो, हवा लागली की झोपणार. चला भेटूया पुढे. मित्रांनो, इथे 20 मिनिटं झाली आमच्या तयार होण्याचं एका जीवन निघून चाललंय. एक केस राहिलाय. फतिमा नाही काय, सुफिया. मी नाही बघत आहे. मी फक्त वन पीस बघितलंय. 115 सीझन, 15 काय बोलतात एपिसोड्स. 115. हां नाही 170 बस. मी 1000 एपिसोड बघितले. तुम्ही बघाय, तुमच्याकडे टाईम होता, माझ्याकडे टाईम नाही. तर आता एक फक्त मला क्लिप पाहिजे छोटीशी, त्यासाठी थांबलोय. ती मला क्लिप सरांनी दिली की आम्ही लगेच पोहोचू. सर भाव खात आहेत तर काय करायचं आहे. ऑल राईट, मे आय डू माय क्लिप. कुठे भेटणार
आवाज येतोय की नाही माहिती नाही. शंभर पाहिलाच काय किती जवळून बघितला. आता आम्ही तसं बघायला गेलो तर पाळीच्या बाहेर पडलोय. आता इकडे काय थांबलो ना खाण्यासाठी, तर पुढे कुठे थांबू आणि मग नंतर थेट पनवेलला. तर आता जस्ट नाश्ता केलाय, लंच समजा, पोट भरलंय. आता काय खाल्ला मी? कांदा भाजी खाल्ली, दादानी वडापावानी पॅटीस खाल्ला, एक चाय कॉफी पियालो आणि आता निघतोय. आता असं वाटतंय की कंप्लीट आहे. हाव द जोश. अरे तुफान. आता जसं रोड भेटलाय ना त्याच्यानंतर काय असं जमायच नाही. ते जी बाईक रायडिंग करून मजा आली आहे ना, मी मागे बसून पण असं फील घेतलं की मीच चालवतोय. हो हो हो. तर आता निघतोय. येस. काढून अपग्रेड बोललेलं मी पहिलाच ते लावायचं नाही. पहिलाच कसं लावायचं उगाच पुण्याने ते अजून हे वाटलं असतं ना असं झोप आली असते मला चाललं असतं. मला चाललं असतं, हळूच चालवली असते, 1 तास लेट पोचलो असतो. मी तरी पण झोपेत पण मी हळूच फाटतच चालवतो. ऐकलं काय? झोपेत पण मी हळूच नॉर्मली पण हळूच चालवतो. हे चोरी पकडी गई. दलदलीत माझी केस काय आहे? मांजरी सारखी झाली माझी अशी केस कधीच नसतात. गाडी. आता मोजून किती तास आहेत? मोबाईल लावला नाही आपण, लावलं होती भेटूया. तर माझा ऑलमोस्ट व्लॉग संपलेला आहे. माझे डोळे बघून पाहत असेल किती मला रात्र काढले व्लॉग एडिट करताना. आता वाजले 2:30. 1 आठवडा ऑलमोस्ट झाला आहे. मला जरा कामामुळे पण टाईम नाही भेटला, तर मी थोडाफार टाईम मॅनेज करून एडिट केलं आहे. मी एडिट करताना समजलं की मी व्लॉग एंडच नाही केला आहे आणि मी व्लॉगमध्ये जास्त बोललो पण नाही काय, फक्त असे व्हिडिओ शूट केले आणि तेच टाकलेत. अशी माझी म्हणजे तिथे ना मला असं ऑकवर्डनेस वाटत होतं. असं वाटत नव्हतं की काय बोलावं, फक्त जे आहे ते अनुभवावं, बघावं. खरंच खूप मस्त एक्सपिरियन्स होता. तुमचं काही फीडबॅक असेल तर ते नक्की द्या मला. मी अजून असं थोडा युनिकमध्ये बनवायचं ट्राय करीन. प्लस मी याच्यामध्ये जास्त काही सिनेमॅटिक पण टाकले नाही. ती वाटत खूपच मोठी होती व्हिडिओ आणि आधीच खूप मोठी झाली, काहीतरी 1.5 तासाची समथिंग व्हिडिओ झाली. तर अजून मला मोठी बनवायची नव्हती आणि मला 2 पार्टमध्ये पण टाकायचं नव्हतं. असं म्हणूनच मी एकच पार्ट ठेवला आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.